भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं बाप्पांची स्थापना केली। रविवारी सोन पावलांनी गौरीचंही आगमन झालं। आज सोमवारी घरोघरी महालक्ष्मीचे पूजन केले जाणार आहे। अशा सणासुदीच्या काळात पूजेसाठी लागणाऱ्या फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वधारलेत। एरवी 50 रुपये प्रति किलोनं मिळणारे झेंडूचे फूल आता 200 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे। शेवंती फुलांचे भाव 600 रुपये तर गुलाब फुलांचे भाव 500 रुपये प्रति किलो झाले आहेत। गौरी गणपती उत्सवाच्या तोंडावरच फुलांचे भाव वाढल्यानं भाविकांना याचा मोठा फटका बसलाय। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलांचं नुकसान झाल्यानं त्याचा फटका व्यापारी आणि भाविकांना सहन करावा लागत आहे। यावर्षी इतका पाऊस झाला आहे, पावसामुळे सर्व मालावर परिणाम झाला। त्या पावसाचा माल खराब होऊन राहिले, त्यामुळे शेवंती झाली आहे 600 650 रुपये किलो। गुलाबाची रेंज आहे 500 550 रुपये शेवंती। त्यानंतर झेंडू जो आहे तो 40 रुपये 50 रुपये किलो झेंडू 200 रुपये किलोवर गेला यावर्षी। अशी एकंदरीत परिस्थिती आहे यावर्षी। आणि महालक्ष्मी लवकर आल्यामुळे तो फरक, लवकर आल्या महालक्ष्मी 15 दिवस, तो फरक आहे यावर्षीचा मार्केटचा। प्रतिसाद एकदम चांगला आहे। आपल्या दुकानाला एवढा चांगला प्रतिसाद आहे कारण आपण जे जोडी देत आपण 700 रुपयामध्ये 2 हार मोठे 2 हार लहान देत आहे। हीच जोडी दत्तचौकात 1500 रुपयाला देत आहे। त्यामुळे आपल्याला इतका चांगला प्रतिसाद आहे। माझ्याकडे 100 जोड्या संपून गेल्या सकाळपासून। हैदराबादच्या आलेल्या माझ्या लोकलच्या 100 सव्वाशे जोड्या त्या पण संपल्या। हो, चांगला प्रतिसाद आहे मला जनतेचा। काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? श्रीकृष्ण पुष्प मंदिर, मुरलीधर शिंगोटे। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।